नमस्कार, मी सुवर्णा. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार नको होते, त्यामुळे त्यांच्या हातून पक्ष गेला. बाळासाहेबांचे विचार गेले, त्यांना फक्त पैसा आणि संपत्ती पाहिजे होती, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केला. जे आमच्यावर टीका करतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या, असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली. शिरूर इथं महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचाराकरता झालेल्या सभेत ते बोलत होते. अमोल कोल्हे नाटकी असून त्यांना रडण्याचे, हसण्याचे आणि जुमलेबाजी करण्याचे नाटक करता येते, मात्र आढळरावांना नाटक करता येत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी कोल्हेंना डिवचलं. ज्यावेळी सोबत होता तेव्हा मोदींचं कौतुक करत होता, आता विरोधात गेलात म्हणून काहीही बोलावं का? शिवसेनेचे खासदार आणि आमदार कुणाच्या भरवशावर निवडून आले होते? आम्ही नसतो तर 15 तरी जागा उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आल्या असत्या का, असा सवाल विचारत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यात हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आमची वाहनं अडवली जात असल्याचं ते म्हणाले. दम असेल तर आमची सभा अडवून दाखवा, असा इशाराही मेहबूब शेख यांनी दिला. बारामतीत सोमवारी झालेल्या सभेत रोहित पवार भावूक झाले. याच मुद्द्यावरून आता गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना डिवचलाय. काहीही झालं की ते रडतात, मात्र रडून लढता किंवा जिंकता येत नाही, असा खोचक टोला गिरीश महाजनांनी रोहित पवारांना लगावला आहे. लोकसभेची ही निवडणूक आहे आणि ती विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी, मात्र महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथे ही निवडणूक सहानुभूतीच्या आधारे लढली जात असल्याचा टोला दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावलाय. आपण हिरो बनण्यासाठी दुसऱ्यांना विलन बनवलं जात असल्याचं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. 4 जूनला लोकांचा भाजपवरचा राग दिसेल, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकतील, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. देशाच्या पंतप्रधानांनी गल्लोगल्ली फिरावं हे शोभत नाही, त्यांनी राजीनामा देऊन फिरावं, अशी टीका त्यांनी केली. करकरेंबाबत वडेट्टीवार यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक असून त्यांचा पक्षाशी म्हणजे त्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, असं नाना पटोले म्हणाले. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याकरता पंतप्रधानांना एवढ्या सभा घ्यावा लागतात, हेच आपलं यश असल्याचा टोला अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला. आम्ही रामाच्या नाही तर हरामी लोकांच्या विरोधात असल्याचं सांगत शिर्डीतील विरोधी उमेदवार सदाशिव लोखंडे हे सूर्याजी पिसाळ यांची अवलाद असल्याची टीका त्यांनी केली. नाशिकमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार अनिल जाधव यांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारी घेण्यासाठी अवघी काही मिनिटं बाकी असतानाच अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. यावेळी अनिल जाधव यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे धावपळ करताना दिसून आले. याबाबत नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून उबाठाकडून 2 अर्ज दाखल करण्यात आले होते. दरम्यान रमेश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं उबाठाच्या दुसऱ्या उमेदवार वैशाली दरेकर या मवियाकडून रिंगणात आहेत. कल्याणमध्ये मवियाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे विरुद्ध महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे. शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. ही निवडणूक जनता जनार्दनानं हातात घेतली आहे. आम्ही ठाम निर्धार केला आहे की नाशिक लोकसभेची निवडणूक लढवायची आणि जिंकायची, त्यामुळे नाशिकमधून माघार घेण्याचा प्रश्न संपल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापुरात 2 मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी प्रणिती शिंदेंचा प्रचार करतो असं आश्वासन देऊन 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप मराठा समन्वयक अमोल शिंदे यांनी केला. तर अमोल शिंदेंनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी माफी मागावी, अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा माऊली पवारांनी दिलाय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. शेजारील देशांशी आपले संबंध चांगले नसल्याचा आरोप त्यांनी केला. जर्मनी, फ्रान्स हे देश देखील
आपल्यापासून अंतर ठेवत असल्याचं ते म्हणाले। 10 वर्षात मोदी अपयशी ठरले असून सगळ्यांनी मोदी प्रेमातून बाहेर पडावं असं ते म्हणाले।